नागपूरमधील सर्व पेट्रोल पंपांवर शनिवारी 10 मे पासून कोणत्याही प्रकारचे डिजिटल पेमेंट स्वीकारलं जाणार नाही। विदर्भ पेट्रोल असोसिएशनने हा मोठा निर्णय घेतलेला आहे। सायबर फसवणुकीच्या वाढत्या घटनांमुळे पेट्रोल पंप धारकांच्या बँक खात्यातील रक्कम गोठवली जात असल्याने हा निर्णय घेण्यात आलेला होता। मात्र या निर्णयाचा ग्राहकांवर परिणाम होणार हे निश्चित आहे आणि यातून काही मार्ग निघणार का हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। काही लोक घोड करत आहेत म्हणून हे पेट्रोल पंपवाल्यांनी निर्णय घेण्यात येत आहे, कारण ते लोक पेट्रोल टाकला, पेमेंट झाला म्हणत ते निघत आहेत। त्यामुळे असं होत आहे की यांचे बँक सीज होत आहे की डिजिटल पेमेंट हा बंद नाही व्हावा, कारण डिजिटल पेमेंटमुळे पेट्रोल पंप आम्ही एक पाहत आहे, पण पेट्रोल पंप सोबत एटीएम पण त्रासात जाईल, कारण एटीएम वर गर्दी लागेल। सरकारने जी सुविधा जनतेसाठी केलेली आहे डिजिटलची ही फार महत्त्वाची आहे प्रत्येक ठिकाणी, कारण प्रत्येक वेळेस आपण एवढे पैसे घेऊन निघत नाही बाहेर, पण मोबाईलमध्ये आपल्या सुविधा राहत आहेत। 10 मई से हम सारे पेट्रोल पंप जो